ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संजीवनी ज्युनियर कॉलेजची 12वीची विद्यार्थिनी सई श्रद्धा सालमुठे हिनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी विकसित केलेल्या अभिनव सॉफ्टवेअरमुळे राष्ट्रीय स्तरावरती विशेष ओळख निर्माण केली आहे। QR कोडवरती आधारित या सॉफ्टवेअरचे युटिलिटी पेटंट तिच्या नावावरती आहे। प्रवाशांना बसची वेळ, प्रवास केलेले किलोमीटर, बसचा प्रकार आणि तिकिटासंबंधीची माहिती तात्काळ उपलब्ध करून देते। या उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील प्रवाशांचा विश्वास वाढलाय। प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळतोय। सई श्रद्धाच्या या प्रकल्पानं गुगलवरती 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत। माध्यमांशी बोलताना सई श्रद्धा सालमुठे हिनं आपल्या यशामागे MSRTCच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असल्याचं म्हटलंय। त्यांनी विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, विभाग नियंत्रक क्षीरसागर, महाव्यवस्थापक मैंद, सहाय्यक वाहतूक निरीक्षक योगिता बेडसे, कंट्रोलर मिनाज मुल्ला यांच्यासह विभागीय कार्यालयामधील अभिषेक आणि यशवंत पवार यांचे विशेष आभार मानले। त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करता आला असं तिने नमूद केलंय। तसेच संजीवनी विद्यापीठाचे व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांच्या पाठिंब्यामुळे प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरती सादर करण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या प्रकल्पाचं सादरीकरण ITI दिल्ली इथे करण्यात आलं होतं। देशभरामधील स्पर्धेमध्ये या सॉफ्टवेअरनं तृतीय क्रमांक पटकावलाय। याशिवाय संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या रेखा चाळुंके तसेच महाविद्यालयामधील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी विशेष आभार मानले। त्यांच्या सहकार्यामुळे शैक्षणिक जबाबदाऱ्यांसोबतच हे कार्य प्रभावीपणे पुढे नेता आलं असं त्यांनी म्हटलं। सई श्रद्धा सालमुठे यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा निर्माण झाली आहे। संजीवनी ज्युनियर कॉलेज तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरते। महाराष्ट्र नाशिककरांनो, मी सई श्रद्धा अरविंद सालमुठे संजीवनी ज्युनियर कॉलेज येथे 12वीत शिक्षण घेते। आज मेळा बस स्थानकावरती एक नवीन प्रकल्प घेऊन आली आहे, ज्यामधून QR कोड आम्ही इथे लावलेले आहेत बसेसमध्ये पण आणि कंट्रोल केबिन जवळही। तर त्या QR कोडचं काम असं आहे की तुम्ही तो QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला मेळा स्टँडवरूनच नाही तर नाशिक मधल्या किंवा नगर मधल्या संपूर्ण तालुक्यातून जेवढ्या काही गाड्या सुटतात त्यांची वेळ, किलोमीटर, बसचा प्रकार, तिकीट बुकिंग विषयी माहिती व कॉन्टॅक्ट फॉर्मही दिलेला आहे। तुम्हाला काही अडचण असली किंवा वेबसाईट बद्दल काही नवीन सुचवायचं असलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मेल करू शकता। तर हाच प्रकल्प आम्ही मेळ्यासाठी राबवलेला आहे। नाशिक जिल्हा हा माझा दुसरा टप्पा होता। पहिल्या टप्प्यात मी नगरमधले संपूर्ण 11 डेपो कव्हर केले। नगर आणि नाशिक मधून मला उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेने दिला। जवळपास 10 कोटींपेक्षा जास्त लोक आज माझ्यावरती विश्वास ठेवतात। त्यामुळे आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रभर राबवण्याचं निश्चित केलंय। या कामी मला सपोर्ट करणारं म्हणजे हे ST महामंडळाचा सर्व अधिकारी वर्ग, नाशिक जिल्ह्याचे DTO मान्य भोसले सर, त्याचबरोबर DC मान्य क्षीरसागर सर आणि महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर मान्य मैंद सर यांनी मला हा प्रकल्प राबवण्यासाठी परवानगी दिली। त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे। आणि ह्या प्रोजेक्टसाठी लागणारं जे काही पाठबळ होतं किंवा मला लागणारं जे काही मार्गदर्शन होतं तर मी संजीवनी ज्युनियर कॉलेज येथे शिकते, तर तिथल्या माझ्या प्राचार्य मान्य रेखा चाळुंके मॅडम त्याचबरोबर आमचा संपूर्ण स्टाफ आम्हाला खूप सपोर्ट करतो। त्यांच्या सपोर्टमुळे मागील 2-3 महिन्यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीला आम्ही हा प्रोजेक्ट राज्यस्तरीय पातळीवरती घेऊन गेलो होतो। तर तिथे आम्ही भारतात 3रा क्रमांक पटकावला व त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाव हे राज्यस्तरीय पातळीवरतीही गेलं आहे। त्याचबरोबर या प्रोजेक्टचं आपण युटिलिटी पेटेंट देखील काढलेलं आहे। त्यामुळे हे प्रोजेक्ट हे सरकार मान्य आहे आणि या प्रोजेक्टचा तुम्ही व्यवस्थितरित्या वापर केला तर निश्चितच तुम्हाला आगारातून सुटणाऱ्या ज्या काही बसेस आहेत त्यांची योग्य माहिती, अपडेटेड माहिती ही वेबसाईटवरती दिसून येईल। तर वेबसाईटमध्ये फीड केलेला डेटा हा सुद्धा मला विभागीय कार्यालयातून अगदी सहजरित्या मिळाला आहे। त्या कामी मान्य रामराजे सर, त्याचबरोबर यशवंत पवार सर, अभिषेक सर या तिघांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं व त्यांनी सपोर्ट केला। त्यामुळं आज हा प्रकल्प आपण मेळा स्टँड इथे उद्घाटित करत आहोत। ST महामंडळाचे व मला सपोर्ट करणारे जे काही लोक असतील, अधिकारी वर्ग असेल, माझं कॉलेज असेल, माझे आईवडील असेल, त्यांचे मी मीडिया मार्फत शतशः ऋणी आहे आणि त्यांचे मी आभार मानते। धन्यवाद। नमस्कार। मेळा बस स्थानक नाशिक स्थानक प्रमुख
बेडसे मॅडम, वाहतूक निरीक्षक बोलत आहे. आज हा उपक्रम जो आपल्या साई श्रद्धा सालमुटे या विद्यार्थिनीने संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनीने हा जो उपक्रम राबविलेला आहे QR कोड स्कॅनरचा, तर त्याचं उद्घाटन त्यांनी आज मेळा बसस्थानक येथे केलेलं आहे. तिने सलग 2 वर्षापासून त्या अभ्यास केला आणि 12वीची विद्यार्थिनी, तिचं कौतुक करावंसं वाटतंय की तिने खूप कमी दिवसात आणि कमी वयात चांगला शोध लावलेला आहे की प्रवाशांना कुठल्याही प्रकारे अडचणी यायला नको व घरी बसल्या किंवा बस स्थानकावर बसल्या जागी सुद्धा त्यांना जो QR कोड गुगल क्रोम मार्फत जर स्कॅन केला तर आपल्याला लगेच माहिती मिळेल की बस कुठल्या बस स्थानकावरून सुटलेली, किती वाजता सुटलेली आहे व आपल्या बस स्थानकापर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे व कुठल्या मार्गावर जाणारी बस किती वाजता सुटणार आहे. हे सगळे मार्गावर व आपल्याला वेळ निश्चित केलेली आहे. त्या QR कोड स्कॅन जर केला तर त्याच्यात संपूर्ण बस महाराष्ट्र राज्याची जेवढ्या लालपरींची वेळ आहे ती पूर्ण निश्चित वेळ त्या महाराष्ट्रभर सर्व प्रवाशांना दिसेल आणि खूप छान उपक्रम केलेला आहे. धन्यवाद दीदी. नाशिक विभागातर्फे साई श्रद्धा सालमुटे दीदीचं खूप खूप धन्यवाद. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.